इनर मॅग्नेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आज मी खूप सुंदर असा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. प्रत्येकांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण हा टॉपिकच इतका महत्त्वाचा आहे आणि इतका सुंदर आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवं तसं आनंदाने, समाधानाने, पीसफुली तुम्ही जगू शकाल. तो टॉपिक म्हणजे आपण आपल्या घरामध्ये कसं राहायला हवं किंवा कशा गोष्टी बोलायला हवे, कसे शब्द उच्चारायला हवे, जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहील. सगळेजण आनंदाने हसत खेळत बोलतील आणि किंवा तशीच एनर्जी क्रिएट करतील. घरामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ना, त्या गोष्टींचं डिस्कशन करा. असं का म्हणतेय मी? कारण आपण नेहमी घरामध्ये याचं डिस्कशन असतं की याने काय बोललं, ती मला नेहमी असंच बोलते, ते लोक असेच आहेत, आपले रिलेटिव्स असेच आहेत, मला लाईफमध्ये सक्सेस भेटतच नाहीये, माझ्या लाईफमध्ये हेच टेन्शन चालू आहे, तुझं काय चालू आहे. आपण जेव्हा सगळे ग्रुप करून फॅमिली टॉक करतो ना, तेव्हा नेहमी हेच असतं आपलं की सगळ्या गोष्टी निगेटिव्ह ज्या आहेत ना लाईफबद्दल, त्याच आपण डिस्कस करत असतो की तुझं काय चालू आहे, तुझं असं चालू आहे का, याची लाईफ थोडीशी डिस्टर्ब आहे, माझ्या मुलीचं असंच चालू आहे, माझी मुलं अभ्यासच करत नाहीयेत. हे जॉबवरून आल्यानंतर नेहमी खूप थकलेलेच असतात. मी काम करून 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 दिवसभर थकलेली आहे. नेहमी आपण हेच वर्ड्स आपल्या घरामध्ये उच्चार करतो आणि ह्याच गोष्टी रोज 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 त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्या घरामध्ये चालू असतात आणि त्यामुळे आपल्या घरचं वातावरण कधी वेगळं होतच नाही. मग आपण नेहमी म्हणतो की माझ्या घरामध्ये ना नेहमी निगेटिव्हिटीच आहे, मला या घरामध्ये यूज वाटत नाही, जेणेकरून आपण कधीच ते वर्ड्स चेंज करत नाही, फक्त आपण तक्रार करतो. पण ह्या गोष्टी जर आपण चेंज केल्या तर, फॉर एक्झाम्पल घ्या की आपण जेव्हा फॅमिली टॉक करतो तेव्हा ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टीबद्दल जर डिस्कशन केलं तर, की तुम्हाला जॉबमधून आल्यानंतर खूप छान फील करायला आवडतं, हे तुमचं एक इंटेन्शन आहे. मुलांचा अभ्यास खूप सुंदर झालेला आहे आणि ते खूप हॅपीली त्यांचा एक्झामचा पेपर दिलेले आहेत आणि खूप इझिली एक्झाम सॉल्व्ह केलेले आहेत, हे एक इंटेन्शन असेल. आणि प्रत्येक महिला काम करून थकलेली आहे, पण तिला हवंय की मी खूप रिलॅक्स फील केलेलं हवे. तर ह्या गोष्टी एखादं तुम्ही प्रत्येकाचं इंटेन्शन ठेवा आणि त्याच्यावरती डिस्कस करा की आजचा दिवस खूप चांगला गेला, मी खूप आनंदी आहे, जेणेकरून ज्या ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मला भेटलेल्या आहेत. जेव्हा तुमची मुलं तुम्हाला जे हवंय त्या गोष्टीबद्दल डिस्कस करतील ना, तेव्हा त्याच फ्रिक्वेन्सीनुसार तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज भेटतील. तुम्ही तसं डिस्कस करा आणि त्याच वेने एनर्जी क्रिएट करा. जेव्हा आपण एकटे होऊन त्या बाबतीत बोलतो आणि ती एनर्जी क्रिएट करतो, तेव्हा तुमच्या फक्त एकट्याची एनर्जी आहे. पण जेव्हा आपण फॅमिलीसोबत बसतो आणि आपलं इंटेन्शन शेअर करतो, आपलं गोल, आपली विश, आपली ड्रीम जे काही असेल तुम्ही शेअर करता आणि तुमची फॅमिली तुमच्यासारखंच जे तुम्हाला हवंय ते जर पॉझिटिव्हली बोलत असेल, तर किती एनर्जी एकत्रित आली असेल विचार करा. आणि त्या एनर्जीने तुम्ही ॲक्शन तर घेतच आहात आणि त्यासोबत तुम्हाला ही एनर्जी भेटत आहे, तेव्हा तुमचं काम खूप इझिली होतं. आपण नेहमी निगेटिव्ह बोलत असतो. तुम्ही जे बोलताय ना त्याला थोडंसं चेंज करा. ऑफिसमधून आलात ना, आज मी ना खूप फ्रेश आहे, मी खूप आनंदाने काम केलं, आज मी खूप खुश आहे, असं थोडंसं बोलायला स्टार्ट करा. मुलं नेहमी त्यांच्या करिअरबद्दल खूप टेन्शनमध्ये असतात, हळूहळू सुरू करा की आता मी खूप रिलॅक्स फील करत आहे, माझ्या करिअरमध्ये, अभ्यासामध्ये मी खूप छान पद्धतीने काम करत आहे. महिलेचा नेहमी प्रश्न असतो की काम करून करून मी नेहमी थकते, माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही, मला फक्त कामासाठीच आणलेलं आहे, असे असंख्य प्रश्न तुमचे असतात. मग तुम्ही हळूहळू म्हणायला लागा की हो, सगळेजण तुम्ही माझ्याकडे खूप लक्ष देता, मी जे काम करते त्याला ॲप्रिशिएट करता, खूप खुश आहे आपली फॅमिली, आपण खूप आनंदाने जगत आहोत. हे जेव्हा तुम्ही रोज रोज बोलाल ना, तेव्हा तुमच्या घरामध्ये तशाच गोष्टी घडतील ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या. आपण जर नेहमी जे हवंय ते बोलायला लागतो ना, तर तशाच गोष्टी घडतात, तसेच आपले वर्ड्स बाहेर पडतात, तशाच गोष्टी घडून आपल्या घरचं वातावरण इतकं आनंदाचं होऊन जातं, काही सांगायला लिमिट नाही. पण फक्त तुमचे शब्द बदला, थोडीशी ॲक्शन घ्या, मोठी नाही आहे. जे रोज रोज बोलत आलात ना, त्या बोलण्याला, त्या शब्दांना थोडासा वेगळ्या पद्धतीने आकार द्या, जेणेकरून जे हवंय ते भेटेल.
रोज रोज आपण जे नको त्याच गोष्टींची चर्चा करतो. पण यानंतर जेव्हा तुम्ही फॅमिलीमध्ये बसाल, चर्चा कराल, ज्या काही गोष्टी नको आहेत तेच घडत आहे लाईफमध्ये, याबद्दल विचार करण्यापेक्षा, याबद्दल चर्चा करण्यापेक्षा या गोष्टींचा विचार करा की जो गोष्ट मला हवी आहे ना, ती गोष्ट मला भेटलेली आहे, त्या गोष्टीबद्दल मी ॲक्शन घेतलेली आहे, त्या गोष्टीच्या रिलेटेड मला खूप सक्सेस भेटत आहे, मी खूप आनंदाने जगत आहे. तेव्हा स्वतः बघाल तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये फरक जाणवेल. तसं वातावरण बनेल आणि घरामध्ये नेहमी एक पॉझिटिव्हिटी टिकून राहील. कारण घरच आपलं सगळ्यात शांत प्लेस असतं किंवा तिथूनच आपल्याला सगळ्यात जास्त आनंद भेटतो. मग त्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी राहणं, आनंद टिकून राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ना. मग विचार करा त्या घरामध्ये किती एनर्जी असायला हवी. एका घरामध्ये 10-10, 15-15 लोक राहतात. आपण जर 2 जण राहत आहात, 4 जण आहात, तुम्ही जर एकत्र एनर्जी क्रिएट केलात ना, त्या घराचं वातावरण खूप सुंदर असेल. अतिशय सुंदर असं ते घर असेल आणि खूप आनंदाने तुम्ही तुमच्या घरात एनर्जी क्रिएट करून तुम्ही बाहेर पण तशी व्हायब्रेशन क्रिएट करू शकता. कारण घरचं वातावरण आनंदाने राहणं, घरामध्ये प्रसन्नता वाटणं आणि जेव्हा आपण थकून वाकून जेव्हा घरी येतो तेव्हा ते प्लेस आपल्याला हवासा वाटणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी कराल ना, तेव्हा तुमच्या घरामध्ये खूप आनंद राहील. तुम्हाला हव्या तशा गोष्टी भेटतील. ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टीच घरामध्ये बोला. ज्या नको आहेत त्या गोष्टींचा विचार करू नका. लोकांच्या गोष्टी आपल्या घरामध्ये बोलत बसून निगेटिव्हिटी पसरवू नका. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, आपल्या फॅमिलीबद्दल, आपल्या करिअरबद्दल, एज्युकेशनबद्दल, लाईफस्टाईलबद्दल चर्चा करा. जेणेकरून तसेच लाईफस्टाईल जगाल, तसंच करिअर तुम्ही अट्रॅक्ट कराल. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण इझी आहे, पण याच्याकडे कोणी लक्षच देत नाही आहे. घर हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्लेस आहे आणि त्यात एनर्जी क्रिएट करणं हे आपलं खरंच खूप मोठं कर्तव्य आहे. आणि जर तुम्ही असे कराल तर तुमचं घर, तुमच्या घरातले प्रत्येक फॅमिलीमधले मेंबर खूप आनंदाने जगतील आणि हवं ते आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करून हवी तशी लाईफस्टाईल जगतील. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच. इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि या व्हिडिओचा तुम्हाला 100% यूज होणार आहे. काही दिवसांमध्येच तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरामध्ये ॲटोमॅटिकली हॅपीनेस आलेला आहे. खूप आनंदाने तुम्ही जगत आहात. हो,